नवीन भारतामध्ये ज्या प्रकारे महिलांना संधी मिळत आहेत त्या देखील आपण पाहतोय। आज सकाळी मी नागपूर एम्स मध्ये होतो, त्याचं कॉन्व्होकेशन होतं, माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होतं। त्या ठिकाणी 8 गोल्ड मेडल होते, त्यापैकी 6 गोल्ड मेडल हे आमच्या मुलींना मिळाले। आणि आज आम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन मध्ये जातो तर त्या ठिकाणी आमच्या मुलींनाच जास्त पुरस्कार मिळतात आणि मुलीच आज जास्त वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आज सेना असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, स्पेसचं क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रात भारतामध्ये महिलांना आणि मुलींना जी संधी मोदी साहेबांनी दिली त्यातनं एका नवीन भारताचं चित्र आज आपण पाहतो। आणि कुठलं क्षेत्र आता असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या महिला अग्रसर नाहीत। खरं म्हणजे एक सिद्धांत नेहमी असतो की कोणाला जर पुढे येऊ द्यायचं नसेल तर त्या ठिकाणी त्यांना ते जमणारच नाही सांगायचं। आपण जगामध्ये बघितलेलं आहे, संधी मिळाली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःला साबित करू शकतो, प्रूव्ह करू शकतो। पण संधीच दिली नाही, संधी नाकारायची आणि त्यानंतर तुम्ही हे करू शकणार नाही, तुम्हाला हे जमणार नाही, अशा पद्धतीनं सांगण्याची आता परिस्थिती ही भूतकाळ झालेली आहे। आता जिथे संधी द्याल तिथे आमच्या महिला या पुढे जाणारच आहेत, आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही।